मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अरुंधती दार उघडून पाहते तर समोर अभि असतो. अभिची अवस्था आता खूप विचित्र झालेली असते. म्हणजे अभिने आंघोळसुद्धा केलेली नसते. अभि पारुसाच घरी आलेला असतो. अभिची ही अवस्था पाहून अरुंधती म्हणते, अभि, अरे काय झालं बाळा तुला? आणि तू असा आंघोळ न करता इकडे आलास? तेव्हा मी रात्रभर घरातच गेलो नव्हतो, असं आता अभि म्हणतो. अरुंधती म्हणते, अरे असं का केलंस बाळा तू? त्यावरती अभि म्हणतो की तू अनघाला समजाव ना प्लीज, ती माझ्यावर खूप चिडली आहे. त्यावरती अरुंधती म्हणते, बाळा मी नक्कीच तिला समजावेन, तू काळजी करू नको, तू अगोदर घरात ये बरं, जरा फ्रेश हो, चहा घे. तेव्हा तो म्हणतो, आई मला काहीच नकोय, मी रात्रभर नुसता फिरतच होतो. आई प्लीज तू अनघाला सांग ना ग एकदा कॅनडाला येण्याबद्दल. तेव्हा अरुंधती म्हणते की हा सर्वस्वी निर्णय तिचा आहे आणि तिला यामधून बाहेर येण्यासाठी थोडा वेळ दे. अरे तिच्या पोटची मुलगी हरवली होती, तुला काही कळतं की नाही? तो म्हणतो, अगं आई मी कॅनडाबद्दल बोलतोय. अरुंधती म्हणते, त्याविषयी आपण नंतर बोलूयात, तू अगोदर घरात ये. असं म्हणून ती त्याला अगोदर घरात घेते. तर ती म्हणते, मी तुझ्यासाठी चहा बनवते, तू अगोदर फ्रेश हो. तेव्हा तू काही कामात होती का आई? तुझं महत्त्वाचं काम होतं का? तू बाहेर निघाली होतीस का? असं अभि विचारू लागतो. ती म्हणते की तुमच्या पुढे मला कोणतंच महत्त्वाचं काम नसतं. तर आयुष्यभर हे तुम्हाला समजलं नाही की मला तुमच्याशिवाय दुसरं महत्त्वाचं काही नाही आणि त्यासारखं दुःख माझ्या आयुष्यात नाही, असं म्हणून ती आता तिकडे जाते. तर अभि आता विचार करू लागतो. तिकडे आशुतोष आणि नितीन हे दोघेही आश्रमात आलेले असतात. दोघेही आता मनूबद्दल बोलतात आणि त्यांना त्यांच्या लहानपणीच्या गोष्टी हे आठवतात की आपण लहानपणी जेव्हा इथे यायचो तेव्हा सर्व खेळ खेळायचो, किती मजा यायची, त्या विश्वात किती आपण रमून जायचो. आशू म्हणतो, आताही अरे तसंच आहे, फक्त आपल्याला वेळ नाही ना एवढंच. ते नितीन म्हणतो, आपण आता जे काही आहे ना ते सगळं यांच्यामुळे, कुठे ना कुठे यांचा हात आहेच ना यामध्ये. आशू म्हणतो, हो रे. आता नितीन म्हणतो, मला हे सगळं काही जिगरला दाखवायचंय. आता शनिवार आणि रविवार मला असं वाटतंय तिला इकडे घेऊन यावं. त्यावरती आशू म्हणतो, अरे ते राहू दे, पण त्या मनूला अगोदर त्या जिगरला भेटव बाबा. सारखी म्हणते, मला जिगर दादा पाहायचा आहे आणि त्याच्याबरोबर खेळायचंय, त्यालाही माझ्याबरोबर खेळावंसं वाटत असेल ना. मग नितीन म्हणतो, शनिवार रविवार मी काय करतो, माझ्याकडे मनूला घेऊन जातो, ती तिकडे राहील 2-3 दिवस आणि मग तू आणि अरुंधती मस्त कुठेतरी फिरायला जा. आशू म्हणतो, हे एवढं सोपं आहे का? तसंच राठी मॅडम ह्या तेथे येतात. मनू कुठे आहे असं आशू विचारतो. त्यावेळी मनू म्हणजे फुलपाखरू आहे एका झाडावरून दुसऱ्या झाडावर. म्हणजे जेव्हा मी तिला बागेत घेऊन गेले तेव्हा तिला तिथे एक मुलगी भेटली, मग ती गेली तिच्याबरोबर बाहेर फिरायला. तर आता ती मुलगी कोण होती असं आशू विचारू लागतो. तेव्हा काळजी करू नका, ती आश्रमातीलच होती आणि आपल्या ओळखीचीच आहे असं राठी मॅडम म्हणतात. तेवढ्यातच आता त्या म्हणतात, तुमचं काही काम चालू असेल तर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती, पण नंतर सांगू का आता? त्यावरती आशू म्हणतो की नाही आत्ताच बोला, आमची कामं काय नेहमीची होत राहतात. तेव्हा आधीच्या आश्रमातून एक फोन आला होता मनूसाठी असं आता राठी मॅडम म्हणतात. आशू आश्चर्यचकित होतो, कुणाचा फोन आला असेल याचा विचार करतो. तर राठी मॅडम म्हणू लागतात, मी पुन्हा त्या नंबरवर फोन करून पाहते. आशू आता ठीक आहे असं म्हणतो. दुसरीकडे अरुंधती ही अभिला चहा देते. अभि म्हणतो, आई खरंच तुझ्या हातचा चहा ना खूप छान असतो. अगं तू ते मसाले ठेचून घालते ना त्या चहामध्ये म्हणून. मी अनघाला सांगितलं होतं खूप वेळा की असा मसाला टाकून चहा बनव, परंतु तिने काही बनवला नाही आणि तिला तुझ्यासारखा जमलासुद्धा नाही. त्यावरती अरुंधती म्हणते, होत राहतं बाळा. त्यानंतर ती आता त्याला पोहे खायला देते. तो पोह्यांचा एक घास खातो आणि म्हणतो, अगदी सेम तशीच चव आहे अगोदरसारखी. तेव्हा अरुंधती म्हणते की आई किती म्हातारी झाली तरी तिच्या हातची चव बदलत नाही. आपल्या मुलांसाठी एखादा पदार्थ बनवताना ती त्याच्यामध्ये जीव ओतते. ती अभि तिच्याकडे पाहतच राहतो. अरुंधती आता त्याला पुढे म्हणते, तुला आठवतंय का एके दिवशी ईशाला खूप भूक लागली होती, मी घरात नव्हते, तुझी आजीसुद्धा घरात नव्हती. भूक लागली म्हणून ईशा खूप रडत असताना तुम्ही तिच्यासाठी पोहे बनवले होते. ते पोहे कमी आणि फोडणीचा भातच जास्त वाटत होता असं आता अभि म्हणतो. अरुंधती म्हणते, नाही रे बाळा, ते खरंच खूप छान झाले होते, अरे टेस्ट खरंच खूप छान होती. त्यावरती अभि म्हणतो, मला चांगलं वाटावं म्हणून यासाठी तू बोलतीये ना? अरुंधती म्हणते, नाही मी मनापासून आणि खरं बोलतीये. तेव्हा खरंच तुम्ही किती एकमेकांसाठी करायचात, निस्वार्थी होतात. तेव्हा अभि आता अरुंधतीकडे पाहत म्हणतो, म्हणजे आता मी स्वार्थी झालोय असं तुला वाटतं का? त्यावरती अरुंधती म्हणते, नाही रे बाळा, मला तसं म्हणायचं नाहीये.
पण तुम्ही निस्वार्थीपणाने जे काही करायचात ते मला खरंच खूप आवडायचं. मग अभि म्हणतो, आई माझं लग्न झालंय. मग लग्न झाल्यानंतर मी माझी स्वप्न अशी पूर्ण करायची नाहीत असं कुठे आहेत का? त्यावरती अरुंधती म्हणते, अंथरूण पाहून पाय पसरायचे असतात बाळा. अभि म्हणतो, आई तुला माहिती असेल, तू मला नेहमी म्हणायची अभि खूप मोठा हो, खूप शिक. मग आता जर मला ती संधी मिळतीये तर तुम्ही नाही का म्हणताय? माझ्या स्वप्नांच्या आड का येताय? अरुंधती म्हणते, बाळा मी तुझ्या स्वप्नांच्या आड येत नाहीये. अभि म्हणतो, मग तू आता मला असं म्हणशील की आता तुझ्या पाठीमागे बायको आहे, मुलगी आहे, त्यांचा विचार कर. अगं आई मी त्यांचाच विचार करतोय. अगं माझं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी किती दिवस रात्र मेहनत घेतली आहे तुला तर माहीतच असेल. आणि काहीही करून मी आता कॅनडाला जाणारच आहे. आता तू म्हणशील की तू स्वार्थी झालास, पण आई मला स्वार्थी व्हावं लागेल. मला माझं स्वप्न आता पुढे दिसतंय आणि मला त्या स्वप्नांच्या आड आता कुणालाही येऊ द्यायचं नाहीये. मी तुला एकच आणि स्पष्ट शेवटचा निर्णय सांगतो. जर आता जानकी आणि अनघा माझ्याबरोबर नाही आल्या ना, तरीही मी कॅनडाला जाणार आहे आणि हा माझा फायनल निर्णय आहे. अरुंधती विचार करू लागते की काय करावं या अभिचं. अभि म्हणतो, आई तू अवघड वाट निवडली म्हणून तर एवढी मोठी सेलिब्रिटी झालीस आणि एवढी यशस्वी झालीस. अगं मीच जर अवघड वाट निवडली नाही तर मी कसा माझ्या क्षेत्रामध्ये यशस्वी होणार? तूच सांग ना. आता अरुंधतीकडे बोलायला काहीच शब्द नसतात. दुसरीकडे अरुंधती आणि अनिश हे दोघेही रूम व्यवस्थित करत असतात. तेव्हा आता आरोही आता ईशाचा विषय काढते. तेव्हा ईशा अजूनही बालिश आहे, तिला काही कळत नाही बिझनेसची सुरुवात कशी करावी. ही नुसतं एकाच गोष्टीच्या पाठीमागे धावते असं आता अनिश म्हणतो. त्यावरती आरोही म्हणते, अरे तू तिचा विचारच करत नाहीये, म्हणजे तिच्या बाजूने जरा विचार कर, शांतपणे बोल, लगेच ती तुला सगळं काही सांगेल, तुझ्याशी शेअर करेल, फक्त तू तिला थोडा वेळ द्यायला हवा. त्यावरती आता अनिश म्हणतो, बरं ठीक आहे, मी पाहतो तिच्याबरोबर बोलून. तेव्हा आरोहीला देखील आनंद होतो. तर आता यशसुद्धा या परिस्थितीतून गेला आहे, परंतु तो ईशासारखा विचित्र वागत नाही असं आता अनिश म्हणतो. तेव्हा यशची गोष्टच वेगळी आहे, तो इतरांपेक्षा खूप वेगळा आहे असं पटकन आता आरोही बोलून जाते. मग आता अनिशला समजतं तिचंही यशवर प्रेम आहे. तेव्हा तो तिला जरा स्पष्टपणेच विचारतो. तेव्हा ती म्हणते मला यश आवडतो, पण माझा भूतकाळ तुला तर माहीतच असेल. तेव्हा भूतकाळाचा विचार करू नको, त्याच्या घरच्यांचा सुद्धा विचार करू नको, तुला यशबरोबर आयुष्य जगायचंय असं आता अनिश तिला समजावतो. इकडे आशुतोष हा नितीनकडे येतो आणि म्हणतो, मला तर काहीतरी कन्फ्युजन वाटतंय, कारण अगोदरच्या आश्रमातून मनूसाठी फोन आलाच नव्हता. मी त्यांच्याकडे चौकशी केली, आपण त्या आश्रमात लगेच जाऊन येऊयात. तिच्यासाठी तिच्या नातेवाईकांनी गिफ्ट पाठवलं आहे, पुढच्या आठवड्यात तिचा वाढदिवस आहे. हे ऐकताच आता नितीन म्हणतो, थांब मला अगोदर सगळी चौकशी करू दे, मग आपण पुढचं पुढे पाहूयात. तर इकडे अनिश आणि आरोही हे दोघी यशच्या घरी येतात. तेव्हा आरोही यशचं मदत केल्याबद्दल आभार मानते. तेव्हा तो म्हणतो, मला तुझ्याबरोबर एक लाईव्ह शो करायचा आहे आणि त्याची ऑफर आली आहे, तूच लाईव्ह शो करावा असा माझा हट्ट आहे. आरोही म्हणते, नाही रे, मला कसं जमेल लगेच. यश म्हणतो, मी आहे ना तुझ्याबरोबर. आरोही म्हणते, तो विषय सोड, मी तुला सगळे पैसे पुन्हा देणार आहे, तू मला सामान घेऊन दिलंय ते. यश म्हणतो, मी काय सोडणार आहे का? सगळे पैसे मी तुझ्याकडे हट्टाने भांडून घेणार आहे. आता अनिश दोघांकडे पाहतच राहतं. तेवढ्यातच ते कांचन येते आणि ही मुलगी इथे काय करते असं ती विचारते. त्यावरती आता यश, मी निघू का असं आता आरोही विचारते. तेव्हा तू थांब इथे, तू माझी मैत्रीण आहेस असं यश म्हणतो. तेव्हा संजना सुद्धा अशीच मैत्रीण म्हणून अनिरुद्ध बरोबर घरी यायची आणि तिच्या डोक्यात काय सुरू होतं हे अगोदर मलाच माहीत आहे असं कांचन म्हणते. सर्वजण आता आरोहीकडे पाहू लागतात. मित्रांनो, पुढील भागामध्ये अरुंधती आणि आशू हे दोघेही गार्डनमध्ये मनूला घेऊन येतात. तेव्हा अरुंधती म्हणते, अहो त्या शेजारच्या ताई आहेत ना, त्या विचारत होत्या की मनूला कोणत्या शाळेत घालायचंय. वरती आशू म्हणतो, नाही, मनूला आपण लगेच कोणत्याही शाळेत घालायचं नाही, या विषयावर मला तुझ्याशी वाद घालायचाच नाही. तेव्हा अरुंधती म्हणते, अहो नक्की काय झाले, मगाशी कुणाचा फोन आला होता. तेव्हा आशू हा तिच्याकडे पाहतच राहतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.